कुठेतरी त्याची मैत्री थोडीशी शिफ्ट झाली दुसरीकडे, लाईक करण सोबत, प्राजक्ता सोबत त्या प्रायोरिटी चेंज झाल्या आणि ती गोष्ट दिसली मला टास्कमध्ये आणि त्याविषयीच मला थोडंसं हर्ट झालं. तिकडे तिकडे व्यक्त झालो. आमच्या दोघांचं इमोशनल जे झालं ते चांगलं झालं. एक सगळ्यांचे रिअल चेहरे माझ्या समोर आले आणि मी लगेच जाऊन घेऊन यायचो तेव्हा ते लाईक मला टार्गेट करायचे आणि हे टास्कच्या आधीपासूनच आहे तेव्हा टार्गेट करायचे, बट सरळ टार्गेट नव्हते करत. घुमून फिरून माझ्यावरती यायचे ते, बट ते जेव्हा कॅप्टन झाले तेव्हा डायरेक्ट टार्गेट करायला लागले. त्यांना रोशन सिम्पती कार्ड आहे बेसिकली. गेम प्लॅन झिरो आहे. फक्त जे आपला बॅकग्राऊंड आहे त्याला फ्रंटला ठेवून गेम चालू आहे त्याचा आता. बिग बॉस मराठीचं इविक्शन पार पडलं आणि त्यातून ओमकार राऊत हा सदस्य घराबाहेर आलाय आणि आता माझ्यासोबत आहे ओमकार. हॅलो ओमकार, कसा आहे? हॅलो, खूप मस्त आहे. कसं तुझं इविक्शन पार पडलंय? तुला स्वतःला काय वाटतंय की फेअर आहे की अनफेअर आहे? फेअर अनफेअरच्या विषयावर नको जायला. बेसिकली जे झालंय आता, जे इलेक्शन झालंय, मला असं वाटतं की फेअर अनफेअर नाही, बट काही सदस्य आहे आतमध्ये ते बाहेर जाणं डिझर्व करत होते. त्यांच्या जागी मी गेलो तर याचं मला थोडंसं वाईट वाटतंय आणि त्यात माझी पण थोडासा फॉल्ट आहे की मी जो गेम प्लॅन बनवला होता तो थोडासा लेट बनवला होता. थोडा अजून लवकर बनवला पाहिजे होता. हे रिझन असू शकतं माझं बाहेर जायचं. येस, कारण मिश्र कमेंट आहेत. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तू घरात गेलेलास तेव्हा पहिल्याच आठवड्यात असं म्हणत होते की लोक की ओमकारचा गेम दिसत नाहीये. पण कट्टू आता जर बघतोस ना, तू बाहेर आलायस पण लोकांना असं वाटतंय की नाही, आम्हाला ओमकारला आता या क्षणाला घरात बघायचंय, कारण आता कुठे त्याचा गेम दिसायला लागलाय. इतकं तुला प्रेम मिळायला स्टार्ट झालंय तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच. काय सांगशील त्याच्याबद्दल? तर नक्कीच खूप प्रेम भेटतंय मला. जसं मी बाहेर आल्यावरती सगळ्या गोष्टी, इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, सगळीकडे बघतोय मी. माझ्याविषयी चर्चा आहे, मी बाहेर गेलो त्याविषयी. आणि गेम प्लॅन नक्कीच मी चेंज केला होता, तो लोकांना आवडतही होता. माझं पण तेच होतं की मला आता या वीकमध्ये माझी गरज होती अजून माझा गेम अप करण्याची, किंवा गेम जो दिसत होता त्याला अजून नेक्स्ट लेवलला घेऊन जायची. पण त्याआधीच मी बाहेर आलो, त्याचा थोडासा खंत आहे मनात. आयुषी आणि तुझी मैत्रीबद्दल मला खरं तर तुला विचारायचंय, कारण नॉमिनेशनचा जेव्हा टास्क होता तेव्हा तू रडलास सुद्धा. तुझे भाव होते ते समोर तू दाखवलेस. सो काय अशी सुरुवातीला तुमची मैत्री इतकी स्ट्रॉंग बॉन्ड कधीपासून झाली? मैत्री ही आमची फर्स्ट डे पासून होती. जो आमचा बेड होता, जो आमचं कपडे ठेवायची जागा होती ती आमची सेमच होती. तो माझे कपडे घालायचा, मी त्याचे कपडे घालायचो. आम्हा दोघांना एकदम आम्ही कम्फर्ट होतो. आम्ही बोलायचो एकत्र, गेम बद्दलही आम्ही डिस्कस करायचो एकत्र. बट कुठेतरी त्याची मैत्री थोडीशी शिफ्ट झाली दुसरीकडे, लाईक करण सोबत, प्राजक्ता सोबत त्या प्रायोरिटी चेंज झाल्या आणि ती गोष्ट दिसली मला टास्कमध्ये आणि त्याविषयीच मला थोडंसं हर्ट झालं. तिकडे तिकडे व्यक्त झालो की या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही काही गोष्टी प्लॅन केल्या होत्या की आम्ही एकमेकांना नॉमिनेट करू, पण आता नाही. आता ती टाइम नव्हता. पुढे जाऊन जेव्हा जास्तच हे होतं की कोणच नाही राहिलं तर मला करायचंच आहे, तेव्हा आम्ही एकमेकांना करणार होतो नॉमिनेट. पण त्यांनी खूप लवकर केलं. बट त्याच्याशी पण माझं बोलणं झालंय त्या गोष्टीवरती. सो ठीक आहे, याचा गेम त्यांनी केलं ते ठीक आहे. पण जेव्हा आयुषने तुला नॉमिनेट केलेलं त्याच्यानंतर बरेच अजून 2-3 जणांनी जो त्यांच्यासोबत तू बसायचास त्यांनी सुद्धा तुला त्याच वेळी नॉमिनेट केलेलं. त्यानंतर तू असं काही ठरवलेलंस का की मला आता पूर्ण माझा गेम चेंज करायचा आहे? आणि देन त्याच्यानंतर तुमच्या जोड्या बांधलेल्या, तुझी जोडी विशाल सोबत होती, त्या लोकांना असं वाटत होतं की तू त्यांच्या फेवरमध्ये खेळतोयस. सो तुझं असं होतं का काही की मी आता ह्यांनी मला नॉमिनेट केलंय सो मी टोळी जॉईन करणार, असं काही ठरवलेलं? तर हो, मी सांगतो तुम्हाला याचं सगळं नीट. काय झालं की जेव्हा सगळे माझ्या अपोजिट गेले, माझा तो ग्रुप होता, ग्रुप नाही सगळे इंडिव्हिज्युअल खेळत होते, बट ॲज अ ग्रुप होत्या तो, तेव्हा जसं की करण आणि प्राजक्ता यांनी पण मला नॉमिनेट केलं, बऱ्याचशा आयुषने केलं, बऱ्याचशा ज्या ग्रुप होत्या त्यांनी केलं. टोळीने जे केलं त्यासाठी मला वाईट नाही वाटलं, कारण ते त्यांचे जे आन्सर होते ते मला एक्सपेक्टेड होते की हे लोक मला करणारच नॉमिनेट, कारण त्याच्या ऑपोजिटला मी खेळत होतो. पण जेव्हा आपल्याच माणसाने जेवढं सगळ्यांनी मला नॉमिनेट केलं तेव्हा मला सगळ्यांवरती राग आला होता आणि मी ते स्टँड पण घेतलं होतं की मी काहीच कोणासाठी ड्युटी करणार नाही. हा माझा एक स्टँड होता. तर त्याच्यानंतर मी विचार केला की मी आता इंडिव्हिज्युअल खेळणार, कोणासाठीच खेळणार नाही. ज्या टीममध्ये सुद्धा मी असलो तरी पण मी माझा विचार पहिला करीन, नंतर त्या ग्रुपचा आणि नंतर त्या टोळीचा विचार करेन मी. आणि त्याच्यानंतर जे झालं, आमच्या दोघांचं इमोशनल जे झालं ते चांगलं झालं. एक सगळ्यांचे रिअल चेहरे माझ्या समोर आले आणि मला गेम प्लॅन अजून माझा स्ट्रॉंग झाला इंडिव्हिज्युअल खेळण्याचा. आणि लगेच मग त्या बंधनात बांधलो आम्ही बँडच्या. आणि मग ज्याच्या टोळीचा पण काय गेम चालू आहे ते मी विशालकडून काढूनही घेतलं. तर मला माझ्याकडे सगळ्यांचा गेम होता की कसा काय त्यांचा गेम चाललाय टोळीचा, तर तुम्ही सगळा गेम क्रॅक केला होता. तोच गेम मी त्यांच्यावरती पालटवणार होतो पुढच्या वीकमध्ये, पण त्याच्या आधीच मी निघालो. येस. आणि सागर दत्ताची कॅप्टन्सी होती त्यावेळी तुला प्रत्येक वेळी हायलाईट होत होतास तू, कारण ओमकार नियम पाळत नाही, ओमकार नियम पाळत नाही. त्याच्यावर काय बोलशील तू? त्यांची कॅप्टन्सी तुला अशी वाटते का ती योग्य पद्धतीने ते करत होते की नाही, ते मलाच मुद्दाम टार्गेट करत होते? म्हणजे की तू कोणत्या पद्धतीने तू दिसतोयस, तू चुकीच्या पद्धतीने खेळतोयस ना तर तू दिसतोयस? तसं नाही झालं. बेसिकली काय झालं की जेव्हा ती कॅप्टन्सी होती
तेव्हा मीच होतो स्ट्रॉंग प्लेअर, तेव्हा त्यांच्या साईडने खेळलो होतो तिन्ही टास्क, आणि तिन्ही टास्क मी जिंकलो होतो. जेव्हा मी डान्ससाठी पण आलो होतो तरी मी त्यांच्या साईडनेच निर्णय दिला होता, त्या सगळ्या होत्या. बट ते नियम जे तोडले गेलेत नियम, ते मुद्दाम नाही तोडले गेलेत. जसं की बंधनात आपण कधी बाहेर राहत नाही बंधनामध्ये, किंवा आपल्याला सवय नाही की कोणा माणसाची आपण आपल्या ज्या मनामध्ये येईल ते आपण गोष्टी करतो बाहेर. तर तेच मी करत होतो तिकडे. जेव्हा वॉशरूमला येते किंवा माईक विसरतो तर मी लगेच जाऊन घेऊन यायचो. तेव्हा ते लाईक मला टार्गेट करायचे, आणि हे टास्कच्या आधीपासूनच आहे तेव्हा टार्गेट करायचे. बट सरळ टार्गेट नव्हते करत, घुमून फिरून माझ्यावरती यायचे ते. बट ते जेव्हा कॅप्टन झाले तेव्हा डायरेक्ट टार्गेट करायला लागले. त्यांनाच मला धडा शिकवायचा होता या वीकमध्ये. येस. आणि जेव्हा तू बिग बॉसच्या घरात गेला, म्हणजे तुझ्यासाठी हा इट्स अ बिग प्लॅटफॉर्म ना. सो ती लोक म्हणजे कलाकार, कॉमेडियन, असे बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आलेली. तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? कारण त्या घरात एंटर केल्यावर, की मला जमेल का, की म्हणजे भीती होती, दडपण होतं, काय एक्झॅक्टली काय होतं? भीती नव्हती माझ्या मनामध्ये. बेसिकली मला सगळ्यांना समजायचं होतं, सगळ्यांचा स्वभाव कसा आहे, कोण कसं खेळतंय किंवा कोण काय करतंय हे जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मी पहिला थोडासा शांत होतो की काय होतंय, सगळं नोटीस करत होतो. नंतर मग मी गेम प्लॅन सुरू केला. अच्छा. आधीचा ओमकार म्हणजे फेम मिळायच्या आधीचा हा. ओमकार आणि आत्ताचा ओमकार कसा आहे, नेमका काय बदल झाले? काहीच फरक नाही मला असं वाटतं. आता आधी आहे तसाच मी आता पण आहे, आणि बरेचसे फ्रेंड्स आहेत ते पण बोलतील की आधी आहे तसाच आता आहे. वेगळं काही चेंजेस झाले नाहीत माझ्यामध्ये. अच्छा. बट होतं लाईव्ह, जसं जसं पुढे जातो आपण तसं चेंजेस किंवा पॉझिटिव्ह चेंजेस होत राहतात माणसामध्ये. Yes. आणि ती रिॲक्शन जेव्हा तुला बिग बॉसची ऑफर आली, तुझी रिॲक्शन, तुझ्या घरच्यांची रिॲक्शन? माझी रिॲक्शन तर पहिलं म्हणजे असं होतं की अरे हे नाही काय, पण फेक मेसेज आहे किंवा काहीतरी असं फेक आहे. बट ओव्हर द टाइम मला कळालं की हे खरं आहे. मी माणसांची भेटलो जी रिअल आहेत, जेन्युइन आहेत, त्यांच्याशी भेटलो तेव्हा मला क्लिअर झालं. आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती ही, आणि ती मी क्रॅक केली आहे सध्या तरी. अजून पुढे जायचं होतं याच्यामध्ये. आणि घरच्यांची रिॲक्शन पहिलं म्हणजे असं होतं की नाही तू खोटं बोलतोय, सेम रिॲक्शन होती. कारण कोणालाच हे नव्हतं की ओमकार बिग बॉसमध्ये जाणार. मला जायचं होतं बिग बॉसमध्ये, पण आता नाही, थोडासा टायमानंतर, थोडंसं अजून शिकून किंवा अजून काय करू. बट फर्स्ट टाइम भेटला, खूप छान वाटलं त्यांना पण. नंतर जेव्हा त्यांना कळालं की हे रिअल आहे, चांगली होती त्यांची, असं काही नव्हतं. आधीचे बिग बॉसचे सीझन तू बघितलेस, हिंदी मराठी असं काही follow करायचं? हिंदी तर मी कधी बघितलंच नाहीये बिग बॉस. मराठी बिग बॉसचा लास्ट सीझन मी थोडा रील्स मध्ये बघितलाय, बाकी असं लाईक लावून नाही बघितलाय प्रॉपर फुल एपिसोड. कारण मला प्रॉब्लेम आहे भांडण्याचा, Okay. एवढा किरकिरी मी ऐकू शकत नाही कंटिन्युअसली. येस. मी काही स्पर्धकांची नावं घेते, मला फक्त सांगशील की त्यांचा गेम कसा आहे, किंवा ते किती फेक वागतात, किती रिअल Right. वागतात? चालेल. रुचिता फेक नाही वागत, बट ती दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये जाऊन स्वतःचा वेगळाच मुद्दा क्रिएट करते. तिचं ॲग्रेशन आहे त्या लेवलचं. काही पण झालं की तिच्या डोक्यात जाते गोष्ट, आणि मग त्याच्यावरती ते कंटिन्युअस बोलत राहते. चिंगम असतो तो कंटिन्युअस सगळं ती त्याला एकदम राई का पहाड बनवते. रोशन सिम्पती कार्ड आहे बेसिकली. गेम प्लॅन 0 आहे. फक्त जे आपला बॅकग्राऊंड आहे त्याला फ्रंटला ठेवून गेम चालू आहे त्याचा आता. प्रभू एंटरटेनर. आयुष पोटेन्शियल आहे, बट गेम प्लॅन दिसत नाहीये. तन्वी मास्टर माइंड आहे. तन्वी पण खूप चांगला गेम खेळते, दोन्ही साईडने खेळते, बट मस्त चाललंय तिचं पण. येस. एक छोटंसं रॅपिड फायर घेऊया आपण. तुला घरात सर्वात रिअल कोण वाटतं? ओंकार राऊत. वा. तुझ्या व्यतिरिक्त कोणाचं नाव घ्यायचं असेल का? आयुष. अजूनही मैत्री तितकीच स्ट्रॉंग आहे. आहे. Yes. घरातील सर्वात फेक कोण वाटतं तुला? फेक नाही बोलू शकत, बट ऍज अ गेमसाठी फेक विशाल आहे. कारण तो समोर जेव्हा आपल्या समोर असतो तेव्हा तो वेगळं बोलतो आणि मागे वेगळं बोलतो. सो समोरच्याला काय वाटतं की हा फेक आहे, पण तो त्याचा गेम आहे. जेव्हा बाहेर येऊन बघितलं तो गेम खेळतोय, तो फेक गेमसाठी आहे. ऍज अ पर्सन तो फेक नाहीये. म्हणजे तो त्याचा इंडिव्हिज्युअल खेळतोय. हा, तो इंडिव्हिज्युअली खेळतो. येस. घरात जास्त अँग्री बर्ड कोण आहे? अँग्री बर्ड रुचिता. तुझ्या व्यतिरिक्त टास्क कोणी चांगला खेळला असेल तर ते कोण आहे? विशाल. एक अशी व्यक्ती ज्याच्याशी बाहेर सुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग मैत्री राहील. मैत्री आयुष असेल, बापट असेल, सोनाली असेल. घरात सर्वात जास्त ड्रामा कोण करायचं? तन्वी. या सगळ्या स्पर्धक जेवढे आहेत त्याच्यामधलं कोण जिंकलं तर तुला जास्त आवडेल? आयुष जिंकला की आवडेल मला. इथून पुढे समजा तुला आणखी काही रियालिटी शोची ऑफर आली तर तू करणार? तर मी लगेच करणार. पुन्हा बिग बॉसची ऑफर आली तर काय? परत जाईन मी.
एक असतं ना की आयुष्यात कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट घडली ना ती काहीतरी लेसन देऊन जाते. हा. सो एक बिग बॉस हा प्लॅटफॉर्म तुझ्याकडे आला, Right. तुला काय लेसन मिळालंय त्याच्यात? लेसन बेसिकली असा आहे की स्वतःसाठी उभे राहा, दुसऱ्यांसाठी उभे नका राहू, दुसऱ्यांचा विचार नका करू. कारण खूप जास्त दुसऱ्यांचा विचार केलेला आहे शोमध्ये. तर स्वतःचा विचार करा, स्वतः कसं पुढे जाऊ याचा विचार केला पाहिजे, हे शिकवतं मला बिग बॉस. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढं सांगेन की जसं तुम्ही मला बिग बॉसमध्ये प्रेम दिलंय तसं पुढेही देत राहा. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मी दिसत राहील, तुमच्या समोर येत राहील. तसंच प्रेम जसं बिग बॉसमध्ये दिलंय तसंच पुढेही देत राहा, एवढंच सांगेन.